नमस्कार मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण जाऊन एक अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे ती उर्वरित केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना सोमवारपासून पैसे जमा होणार आहेत। मग ते कोणते शेतकरी आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ती वाटपाला सुरुवात होणार आहे त्या संदर्भात आज आपण अपडेट जाणूया। जर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की आम्ही अशीच नवीन योजनाविषयी व्हिडिओ आणतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की बघू शकता शेतकरी मित्रांनो की महाराष्ट्र राज्यामधील 50 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीत बाधित ज्या क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या क्षेत्रातील 50 लाखाच्या जवळपास शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली होती। आणि त्यामध्ये मागच एक आपले मदत पुनर्वसन मंत्री यांनी सांगितलं होतं की 500 कोटींचं वितरण झाले, म्हणजे 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 500 कोटी रुपयांचं वितरण झालेलं आहे। मग आता राहिले 45 लाख शेतकरी। तर गेल्या आठवड्यात भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। केवायसी झालेले ज्यांचे 15 ते 40 दिवस झालं केवायसी होऊन त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं आमचं यादीमध्येच नाव नाही। तर नाव नाही याचं कारण आहे की तुमचं अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये महसूल मंडळ येत नाही आणि तुमचं महसूल मंडळ पात्र नाही, आणि तुमचं महसूल मंडळाची जी यादी आहे तुमचा तो कृषी विभाग आहे, कृषी विभागाने सादर केलेली नाही। त्याच्यामुळे तुमचं अतिवृष्टी नुकसान भरपाई तुमच्या महसूल मंडळाला पात्र झालेली नाही किंवा तुमच्या जिल्ह्याला पात्र झालेली नाही। मग आता राहिला विषय केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नांदेडमध्ये, परभणीमध्ये, धाराशिवमध्ये असे भरपूर म्हणजे जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि भरपूर म्हणजे नांदेडमध्ये 50 ते 60 पैसे जमा झालेले आहेत। तर मग आता परभणीचा पण तेच विषय, परभणीमध्ये देखील 50 ते 60% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आणि आता ज्यांनी 15 ते 20 दिवसाखाली ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता उद्यापासून म्हणजे की सोमवारपासून पैसे पडायला सुरुवात होणार आहे। जसं की बीडचं तर भरपूर मेसेज आलेले आहेत की आम्हाला म्हणजे पैसे जमा झालेले नाहीत। मग भरपूर साऱ्या बीडमध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, किंवा तुमच्या नजीकचे जे जवळचे गाव आहे त्यांच्यात तुम्ही ऐकलं तर ते सांगत आहेत की आम्हाला पैसे आले आहेत, पण तुम्हाला वाटत आहे की आता आम्हाला पैसे आले नाहीत मग येणार नाहीत का? तर मग आता पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे की सोमवार उद्यापासून पैसे जमा व्हायला पुढचा आठवडा पूर्ण पैसे जमा होणार, म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये। आता मग केवायसी झाली तर करताना भरपूर जणांचा असा प्रॉब्लेम येत आहे की आमचा अकाउंट नंबर चुकीचा होता, त्या ठिकाणी आमचा आधार लिंक नाही। तर मग आता तो अकाउंट नंबर म्हणजे चुकीचा असो किंवा काय असो, तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे, म्हणजे मोबाईल नंबर नाही, आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे त्या बँक अकाउंटवरती पैसे येणार आहेत। मग तो अकाउंट नंबर म्हणजे तुम्ही जे केवायसी केला तो कोणता पण असो, मग तो चुकीचा असो किंवा बरोबर असो किंवा तो आधार लिंक नसला तरी चालेल, कारण की जे आधार लिंक तुमचं आधार कार्ड तुम्ही केवायसी करताना जे आधार नंबर आहे त्या आधार नंबरला जे अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये पैसे पडणार आहेत। मग आता ते उद्याचे म्हणजे सोमवारपासून पैसे पडायला सुरुवात होणार आहे। तुम्ही तुमचा पेमेंट स्टेटस देखील चेक करू शकता। तुम्हाला गुगलवर टाईप करायचं आहे की नुकसान भरपाई पेमेंट स्टेटस चेक, आणि नुकसान भरपाई पेमेंट स्टेटस टाईप केल्यानंतर जी वरच्याकडची वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो VK नंबर जो आहे, तुम्ही जो केवायसी केलेला तो VK नंबर टाकून त्यावरती देखील तुमचं स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला कधी पैसे येणार आहेत, किंवा तुमचे जर डिस्ट्रीब्यूट झालेले पैसे असतील तर त्यावरती तुमचा अमाऊंट पण शो केलं जाईल आणि ते तुमच्या अकाउंटमध्ये कधी जमा होतील ते देखील सांगितलं जाईल। आजचं जर अपडेट तुम्हाला शेतकरी मित्रांनो आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर धन्यवाद।